तर आज काय म्हणाल तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले आहे आणि सर्व महाराष्ट्रात तर शोककळा पसरलेली आहे. तर आपण आगळी सेनातर्फे आणि आपल्यासारख्या तर काय म्हणाल आणि कशी संवेदना प्रकट करणार? नमस्कार, मी जयरामसिंग भोईर, आगरी सेना तालुका अध्यक्ष, उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज संपादक तसेच जेडीसी गृहाध्यक्ष. आजची ही जी दुर्घटना घडली साहेबांची, हा विषय एकदम क्रिटिकलच झालेला आहे. का दादांचं असं म्हणजे काय स्वप्नात पण नव्हतं का असं काय घडू शकतं. अचानक असा प्रसंग घडला. नक्की काय झालं, कसं काय झालं, ते निघाले होते बारामतीच्या प्रवासासाठी आणि जाताना गेल्यानंतर आणि रस्त्यामध्ये असं होतंय. नक्की यामागचं कारण काय, नक्की यामागचं राजकारण काय, हे का अजून लक्षात तर आलं नाही. पण लवकरच लक्षात येईल का दादांचं नक्की काय झालंय, कशामुळे हा प्रसंग असा घडला, याच्या मागचं राजकारण काय आहे. आणि खूप खूप अशी दुःखद ही घटना घडलेली आहे. खूप म्हणजे जनता आमची आणि आम्ही सुद्धा खूप याच्यामध्ये नर्वस झालेले आहेत का आपला हा एक ढाण्या वाघ होता, अजितदादा पवार म्हणजे आपले एक ढाण्या वाघ, आज आपल्याला सोडून गेले. आणि भयानक असं दुःख झालेलं आहे आपल्याला या गोष्टीचं. आणि मी त्यांना एक आपल्या आगरी सेनेच्या वतीनं, उज्ज्वल महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं तसेच जेबीसीच्या वतीनं, जेबीसी ग्रुपच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार. जयरामसिंग भोईर, आगरी सेना तालुका अध्यक्ष, उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज संपादक, जेबीसी गृहाध्यक्ष.